आता 8व्यामध्ये पुन्हा काय म्हटलंय की जर आता अभ्यास योग युक्तेन चेतसा, इथे बघा हा अनुवाद काय केलंय ते वाचू. हे पार्थ, हा नियम तर आधीच्या श्लोकात होता. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं, म्हणजे त्या परम अक्षर ब्रह्मचं, हे पार्थ हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं निरंतर चिंतन करीत राहणारा मनुष्य परम दिव्यम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्मला, त्या परम प्रकाशरूप दिव्य पुरुष परमेश्वरासच प्राप्त होतो. हा हे दुसरं झालं गीता ज्ञानदात्याकडून. आणि 9व्यात पुन्हा म्हटलंय, यात स्पष्टही केलंय कविम पुराणम, पण आता ते छेडायला नको, मोठा चॅप्टर होऊन जाईल. कवीचा अर्थ नंतर बघू. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म म्हणजे सर्वांचा नियंता, गीतेहून ज्ञानदात्याहून अन्य येतो सर्वांचा मालक, आणि सर्वांचं धारण पोषण करणारा तो मूळ जलरूपी परमात्मा, अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याच्या सदृश प्रकाश स्वरूप, नित्य चेतन, आदि आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजोमय आहे त्याचा प्रकाशमय शरीर आहे भगवानाचं. अविद्येहून अतिपार, अविद्येहून अतिपार शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आहे जी व्यक्ती. आता आपण 8व्या अध्यायाचा 10वा श्लोक वाचतोय. 8-9 आपण वाचले, ज्यात गीता ज्ञानदाता कुणा अन्य परमक्षर ब्रह्मचा महिमा सांगतोय. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतःकारी. योग बलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परम पुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घनब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय, आणि तत् नि सत्च याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर त्याला त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः, ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय, परमक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा.
किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.